मुलांनो, आता आपण प्रकरण क्रमांक 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका या प्रकरणाची उजळणी घेणार आहोत. आता समांतर रेषा म्हणजे काय असतात? ज्या दोन रेषा एकमेकींना छेदत नाही त्यांना समांतर रेषा असे म्हणतात. आता या आकृतीमध्ये ही जी आकृती दिली आहे त्यामध्ये रेषा यल आणि रेषा यम या दोन एकमेकींना समांतर आहेत. हे आपण रेषा यल समांतर रेषा यम असे चिन्हामध्ये लिहितो. तर दोन रेषांची छेदिका बघा आकृतीमध्ये रेषा यम आणि रेषा यन. ही रेषा एम दाखवलेली आहे, ही दुसरी रेषा यन दाखवलेली आहे आणि रेषा यल ही त्यांची छेदिका आहे. ती ए आणि बी या दोन बिंदूमध्ये छेदलेली आहे. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात. आता ज्यावेळेस दोन रेषांना ज्यावेळेस एखादी छेदिका छेदते, बघा रेषा पी क्यू आणि रेषा आर एस यांची एटी छेदिका आहे आणि या दोन रेषांना एक छेदिका छेदल्यामुळे एकूण या ठिकाणी 8 कोन तयार झालेले आहेत. पहा, हा एक, हा दुसरा, त्याच्यानंतर हा तिसरा, त्याच्यानंतर हा चौथा, त्याच्यानंतर हा पाचवा, त्याच्यानंतर हा एक सहावा, त्याच्यानंतर हा एक सातवा आणि हे 8वा, असे 8 कोन एकूण तयार होतात. त्याच्यामध्ये संगत कोनाच्या 4 जोड्या असतात. पहा, त्यानंतर आंतरकोनाच्या 2 जोड्या असतात. आता या आणि विक्रम कोनामध्ये आंतरविक्रम कोनाच्या 2 जोड्या असतात आणि बाह्य विक्रम कोनाच्या 2 जोड्या असतात. आता आकृतीमध्ये जे साधारणपणे पहा अशा यल आकाराचे जे कोन तयार होतात, हा एक आणि हा दुसरा, या संगत कोनाच्या जोड्या असतात. पहा, म्हणजे ही संगत कोनाची ए एम क्यू आणि एम एन एस ही एक जोडी आहे. त्याचप्रमाणे एम क्यू, त्याचप्रमाणे पहा एम क्यू एन आणि एस एन टी ही एक जोडी आहे. तसेच ए एम पी आणि एम एन आर ही एक तिसरी जोडी आहे व पी एम एन आणि आर एन टी ही चौथी जोडी आहे. म्हणजे या साधारणपणे यल सारखा आकार असतो, पाहतो, मग तो उलटा असेल, तिरपा असेल, पण या अशा प्रकारच्या जोड्या असतात त्या संगत कोनाच्या जोड्या असं म्हणतात. त्याच्यानंतर आंतरकोनाच्या 2 जोड्या तयार होतात. पहा, आंतरकोन हा साधारणपणे अशा जोड्या या सी किंवा यू आकाराच्या या आतमध्ये होणाऱ्या जे कोन आहेत त्याला आंतरकोन म्हणतात. ही एक जोडी आणि या दुसऱ्या बाजूला एक जोडी, अशा 2 जोड्या तयार होतात. पहा, या आंतरकोनाच्या जोड्या म्हणतात. सी एकतर त्यांचा असा आकार
असतो, सी सारखा किंवा यू सारखा असतो पहा, यांना आपण आंतरकोनाच्या जोड्या म्हणतो. त्यानंतर वितक्रम कोन जे असतात त्या वितक्रम कोन साधारणपणे पहा या ठिकाणी झेड सारखा जो आकार होतो त्याच्या कोपऱ्यात तयार झालेले कोन असतात ते वितक्रम कोन, म्हणजे या ठिकाणी आणि ही वितक्रम कोनाची एक जोडी, ही आंतरवितक्रम कोनाची जोडी आहे. त्याचप्रमाणे ही दुसऱ्या बाजूला जी या ठिकाणी दिसते पहा अशी, ती वितक्रम कोनाची जोडी आहे. या कोपऱ्यात तयार होणारी ही दुसरी, हे आंतरवितक्रम कोन आहेत. आणि बाह्य वितक्रम कोन कोणते पहा या आकृतीमध्ये, हे बाह्य वितक्रम कोनाचे पहा, हा जो कोन आहे आणि हा एक, ही बाह्य वितक्रम कोनाची या ठिकाणी तयार होणारी ही एक. आणि दुसरी जोडी कोणती दाखवता येईल पहा आपल्याला, या ठिकाणी हा AMP आणि SNT या ठिकाणी तयार होणारे बाह्य वितक्रम कोन. अशा प्रकारे दोन रेषांना एक छेदिका छेदली की असे हे वेगवेगळे कोन तयार होत असतात. आता एक एक उदाहरण घेतले की आपल्या लक्षात येईल पहा. सराव संच 2.1 मधली उदाहरणं समजून घ्या. महत्त्वाची उदाहरणं आहेत, आपली उजळणीच आहे, तरी नीट समजून घ्यायचं आहे आपण. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे पहा. या आकृतीमध्ये प्रश्न आहे, सोबतची आकृती पहा. आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दाखवली आहेत, म्हणजे PQ, हा P आहे, Q आहे, R आहे, S आहे, अशी एका अक्षराने, X आहे, Y आहे, Z आहे, W आहे, एका अक्षराने दाखवले आहे. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा असा प्रश्न विचारलेला आहे. आता पहिलं संगत कोन. आपण सांगितलं की संगत कोन हा आकार साधारणतः एल सारखा आकार जर तयार झाला तर त्याला संगत कोनाच्या जोड्या म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे संगत कोनाच्या जोड्या असतात. आता इथं संगत कोनाची पहिली जोडी कोन P दाखवलेला आहे पहा. कोन P हा दाखवलेला आहे. तर आता त्याच्या जोडीतला हा P असेल तर त्याच्या जोडीतला कोणता कोन येणार पहा, कोन W येणार आहे. या ठिकाणी आपण चौकटीत लिहिणार कोन जो आहे तो W आहे पहा. त्याच्यानंतर कोन Q, कोन Qच्या हा कोन Q आहे पहा या ठिकाणी, आणि त्याच्या जोडीतला संगत कोन हा असा येणार आहे पहा, हा येणार आहे कोन X. त्याच्यानंतर कोन R, कोन Rच्या जोडीत पहा कोन R आणि त्याच दिशेने असा खाली जाणारा म्हणजे कोन Y येणार आहे. या ठिकाणी येणार आहे कोन Y, हा आहे कोन Y. आणि त्याच्यानंतर कोन S बघा, या ठिकाणी कोन S झालेला आहे. ह्या एसच्या जोडीत कोणता येणार आहे, हा Z येणार आहे पहा, कोन Z. या झाल्या संगत कोनाच्या जोड्या. आता आंतरवितक्रम कोन आतल्या बाजूला Z सारखा आकार पहा या ठिकाणी असं तयार होतो. हे कोन नीट लक्षात ठेवा, हे लिहायचे आहे तुम्हाला. आता मी आंतरवितक्रम कोन दाखवतो आहे तुम्हाला. आता आंतरवितक्रम कोन म्हणजे असा Z सारखा आकार येणारे पहा, कोपऱ्यातले हा S आणि हा X, बरोबर. त्याचप्रमाणे R आणि W. मग आता या ठिकाणी आपल्याला पहिला कोन S दिलेला आहे. कोन S म्हणजे त्याच्या जोडीतला कोन कोणता येणार आहे, कोन X. मग या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल कोन X. आणि कोन W जर घेतला तर त्याच्या जोडीत कोणता येणार आहे पहा, कोन Wच्या जोडीत येणार आहे कोन R, कोन R येईल पाहिजे जोडीत. बघा असा Z सारखा आकार तयार होतो. हे सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे व्यवस्थित लिहून काढायचं आहे आपण. नंतर शेजारची एक आकृती पहा. या ठिकाणी सांगितले की शेजारील आकृती दाखवलेले कोन पहा, खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा,
आंतरवितक्रम कोण कोणते, संगत कोण कोणते आणि आंतरकोण कोणते. आता पहिलं आपण जर घेतलं तर आंतरकोण कोणते येणार आहेत पहा याच्यामध्ये. आंतरकोण, आंतरवितक्रम कोण, वितक्रम कोणाच्या 2 जोड्या येतील पहा. याच्यामध्ये आंतरवितक्रम कोण जे येणार आहेत. आता पहिल्यांदा रेषा कोणत्या, छेदिका कोणती पहा. ही एक रेषा दाखवलेली आहे, ही दुसरी रेषा दाखवलेली आहे आणि हे त्यांची छेदिका आहे. त्यामुळं आंतरवितक्रम कोण म्हणजे आतल्या बाजूने पहा असा हा आकार लक्षात आपल्याला घ्यावा लागेल. झेडसारखा हा जो मी आकृतीत आकार दाखवतोय पहा या ठिकाणी तयार झालेला. मग बी आणि एच म्हणजे आंतरवितक्रम कोणाची जोडी एक येणार आहे, कोण बी, आणि त्या जोडीतला कोण येणार आहे, कोण एच. आपण या आंतरवितक्रम कोणाच्या जोड्या दाखवतोय. त्यानंतर दुसरा असा झेडसारखा आकार विचारात घ्यावा लागेल पहा. म्हणजे या ठिकाणी सी आणि ई म्हणजे कोण सी आणि कोण ई येते का लक्षात बघा. हे आंतरवितक्रम कोण झाले. आता संगत कोण पाहूया. आले आंतरकोणाच्या या 2 जोड्या आहेत, नीट लक्षात ठेवायच्या. आता संगत कोण दाखवतो पहा. या ठिकाणी हा संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतात. एल सारखा आकार म्हणजे पहा या ठिकाणी आपण जर हा कोण घेतला तर त्याच्या जोडीतला हा कोण येणार एल सारखा आकार म्हणजे ए आणि ई येणार पहा. म्हणजे संगत कोणात कोण ए आणि कोण ई. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कोण बी घेताल असा त्यावेळेस कोण एफ येणार आहे म्हणजे बी आणि एफ, कोण बी आणि कोण एफ येणार आहे त्याच्या जोडीत. त्यानंतर असा जर घेतला पहा मी दाखवतोय त्याप्रमाणे कोण डी त्याच्या जोडीत येणार आहे कोण एच म्हणजे कोण डी आणि त्याच्या जोडीत कोणता येणार आहे पहा कोण एच. आणि चौथी जोडी जर आपण असा घेतला पहा तर त्याच्या जोडीला येणार आहे हा म्हणजे सी आणि जी म्हणजे अँगल सी आणि अँगल जी. हे कोणते येणार आहेत, संगत कोण येणार आहेत पहा. संगत कोणाचे 4 जोड्या होतात 2 रेषांना एका रेषेने छेदल्यामुळं. आणि तिसरं आंतरकोण कोणते येणार आहेत पाहूया आपण. आता आंतरकोण 2 रेषेच्या आतील बाजूस होतात. ही एक रेषा आणि ही दुसरी रेषा म्हणजे आतील बाजूस हा असा येणारा सी किंवा यू आकार म्हणायला आंतरकोणासाठी म्हणजे बी आणि ई ही एक जोडी होईल. आणि त्याचप्रमाणे अशी सी आणि एच ही दुसरी जोडी होईल. या आंतरकोणाची एक जोडी कोण बी आणि त्याच्या जोडीचा कोण ई, त्यानंतर कोण सी आणि कोण एच. अशा प्रकारे आंतरकोणाच्या 2 जोड्या तयार होतील.